या पृथ्वीवरती मालकी आहे मानवाची. या पृथ्वीवरती मालकी आहे मानवाची. इथली जमीन, पाणी, हवा, प्राणी त्याला आपलं वाटतं. गुलामासारखा देव पाहून डोळ्यामध्ये पाणी दाटतं. मधमाशा या यूज अँड थ्रो असतात. मधमाशा या यूज अँड थ्रो असतात आणि दृष्टी कमी असणाऱ्या आमच्या डोळ्यांना संवेदना कुठे असतात. त्यांची नजर हिरावून आपल्या रजिस्टर्ड जागेतून त्यांना हकलतो आणि मोठमोठ्या सभांमधून प्राणीप्रेमाची भाषणं करतो. आपली भूक भागावी म्हणून कोंबड्यांचे आयुष्य संपून जाते. आपली भूक भागावी म्हणून कोंबड्यांचे आयुष्य संपून जाते आणि खूप सारी जंगलं कापल्यानंतर वाघांच्या बंदोबस्तासाठी हातामध्ये बंदूक येते. शेळ्या मेंढ्यांची पिल्लं हिरावून त्यांना अन्न भीक देतो. शेळ्या मेंढ्यांची पिल्लं हिरावून त्यांना अन्न भीक देतो आणि दूध डेअरीकडून योग्य मोबदला घेऊन गाईलाही विनामूल्य सेवा देतो. आणि या जगाचा पालन करता तोही आहे आमचा दास. फक्त कामं करण्यासाठी घेतो नवसांची लाच. असो हे सगळं रोजचंच आहे. कार्यालयीन कामासारखं टेबलाखालून पैसा पुरवला की समोरचं होतं रामासारखं. पण पाप पुण्याच्या या हिशोबात यमदेव कधीच चुकत नाही. पुण्य केल्यास स्वर्ग मिळतोच आणि लक्ष्मीचं आमिष नारायणाला दाखवून नरक कधीच टळत नाही.